मित्रांनो, हा व्हिडिओ खास त्या मुलांसाठी जे की एस-एस-सी-ची तयारी करत आहे व या एस-एस-सी-मध्ये त्यांना मार्क्स कमी आले आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अजून या भरतीची मेरिट आली नाही किंवा फिजिकल कट ऑफ लागली नाही. परंतु कोणाला मुळातच जर 60-55 असे मार्क्स आले असेल, तर नक्कीच त्यांचं या भरतीमध्ये होणार नाहीये. तर त्या मुलांनी कोणत्याही दुसऱ्या भरतीकडे न वळता आतापासून तर पुढची भरती येईपर्यंत पूर्ण मेहनतीने व पूर्ण इमानदारीने तयारी करत राहा एस-एस-सी-जीडीचीच. नक्कीच मग बघा तुम्हाला कसे मार्क्स येतात. मित्रांनो, ध्यानात ठेवा, जे मुलं मागायच्या भरतीमध्ये कटले होते किंवा ज्यांना कमी मार्क्स आले होते, त्याच मुलांना या भरतीमध्ये जास्त मार्क्स आले असेल. कारण की त्यांना समजलं होतं की आपली मेहनत कुठेतरी कमी पडली, नक्कीच पुढच्या भरतीमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स घेणे आणि भरती होणे. तसंच तुम्हाला कमी मार्क्स आले असेल तर घाबरू नका. येणारी जी भरती आहे ती तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. या भरतीमध्ये पे कमिशनमुळे खूप जास्त प्रमाणात व्हॅकन्सीज येणार आहे. ते कसं मी नक्कीच तुम्हाला एखाद्या लॉंग व्हिडिओमध्ये समजून सांगेल. तो विषय खूप मोठा आहे. जसं की मी मित्रांनो पहिल्या भरतीमध्ये कटलो होतो, तर खूप नाराज झालो, परंतु मी अभ्यास सोडला नाही. शेवटपर्यंत अभ्यास करत राहिलो आणि त्याच्या नेक्स्ट भरतीमध्ये भरती झालो. तसंच तुम्हालाही करणं आहे. डिमोटिवेट होऊ नका. या भरतीमध्ये नाही झालं म्हणून काय झालं, नक्कीच पुढच्या भरतीमध्ये होईल आणि पूर्ण मेहनत करत राहा.